नमस्कार मंडळी. तर आपण प्रवास करतो मुंबई गोवा हायवे आणि आता आपण पोचलो संगमेश्वरला. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली लांजा टू हातखंबा आणि हातखंबा टू संगमेश्वर, असे आपले 2 व्हिडिओ झालेले. आता 3rd व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत संगमेश्वर टू चिपळूण. तर आपल्याकडून जर साखरपा मार्गे रस्ता येतो तर तो पुढे बस स्टँडच्या तिकडे बाहेर पडता आणि आता या ठिकाणी ब्रिजचा हा चल आता छोटे गाडी आहेत, चल जाऊन देत. हो तो आयशर वालू येत आणखी नाकडनं. ओके, यो पूर्ण आपलं जुनं ब्रिज होतो आणि त्याच्या बाजूक आता हे 2 नवीन ब्रिज होतं. तर एक मुंबईक जाणारो आणि एक येणारो रायडर आहे बघून तरी MH012490. तर या ठिकाणाहून तो साखरपा मार्गे रस्तो बाहेर पडता. आपला तो बाजूकाचा असा आपला संगमेश्वर बस स्टँड आणि तो रस्तो पण असा चांगलो, फक्त मध्ये जो पाली रत्नागिरीमध्ये आपण रोडला जॉईंट होतो तो थोडंसं खराब आहे, बाकी रस्तो चांगलो होतो. तर त्याचे पण आपण अपडेट घेऊया. तर संगमेश्वर इकडे अजून सिटीमध्ये काय काम चालू झालं नाही. मग वाटतं ब्रिजचा थोडा कम्प्लिशनला इल्यावर मग इकडे हात घालतात ना रे, कारण माझ्या मते ब्रिज तो पण इकडे पण जास्त पुढेच जातो, एवढ्या जवळपास क्लोज नाही करूचे रस्तो ब्रिज. अरे चल साईडने चल. आणि इकडे आपल्याला लागला ट्रॅफिक. एका सिंगल ब्रिज मुळे थैसर ट्रॅफिक होता सगळा. आता आहे ना आपल्या गाड्या मिळतले रे सर्व, कारण ते आता सगळे जे आपल्याकडचे साखरपा मार्गे जाणारे गावतले. तो 2 व्हीलर वाला बघ जा थांबता तो मधीच. संगमेश्वर सिटीच्या पुढे असावं. इकडे आता कटिंगला वगैरे घेतले नाही या, बाकी अजून काय कामाची प्रोग्रेस नाही हो. तर आपलं जुनो मुंबई गोवा हायवे मार्गच असा. ॲक्च्युली मुंबई गोवा हायवे नेवचा कारण की नितीन गडकरींनी मागच्याच आठवड्यात घोषणा केल्यानी की काहीही झालं तरी डिसेंबर 2025 पर्यंत मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार. आता गेली 15-17 वर्ष सगळे कोकणवासीय पूर्ण आश्वासनाच ऐकतात. आज होतो लो, उद्या होतो लो, डिसेंबर मार्च गणपतीत तर फुल मलमपट्टी केल्याने की या डिसेंबरमध्ये मुंबई गोवा हायवे पूर्ण. अक्षरशः हात टेकल्याने होते सगळ्यांनी. तर पुन्हा एकदा अजून एक नवीन आश्वासन मिळाला, त्यामुळे डिसेंबर 2025 पर्यंत तरी आता लोक गप बसतली असं वाटतं. कारण मागच्या वेळी डिसेंबर 2024 डेडलाईन होती दिलेली, त्याच्यानंतर काय प्रोग्रेस काहीच झाली नाही पुढे. आणि आता बघितलं तर लांजापासून अगदी संगमेश्वरपर्यंत काम तर सुरू असा. म्हणजे आम्ही आता जवळपास 4 वर्ष व्हिडिओ बनवतो मुंबई गोवा हायवेचे. जवळपास 100-120च्या वर व्हिडिओ आमचे झाले आहेत या मुंबई गोवा हायवेच्या अपडेटवर. तर तेव्हा प्रवास केलेलो आम्ही, काहीही काम सुरू नव्हतं लांजापासून अगदी संगमेश्वरपर्यंत. पण आता खूप ठिकाणी काम पूर्ण झालं. फक्त आपले मेजर ब्रिजेस आणि जे म्हणजे सिटीतले मेजर ब्रिज असतात ते, त्याच्यानंतर जे आपले डोंगर उतारावरचे छोट्या नदीवरचे वगैरे ब्रिज असतात आणि त्यांच्या साईडचे लेन, तर ते फक्त काम सुरू असा. इकडे आता संगमेश्वरच्या पुढे पण कटिंगला वगैरे घेतले नाही, या कटिंग फिलिंग सगळा चालू असा. या पण माझ्या मते पावसाच्या आधी असंच जर काम रवलं चालू तर या ठिकाणी कॉन्क्रीटचे लेन होतील. बाकी ब्रिजचा देखील काम युद्ध पातळीवर सुरू होता. तिकडे तर स्लॅबचा देखील काम सुरू होता, पिलर्सचा काम झालेला. आता इथून पुढून आपल्या शास्त्री पुलाच्या पुढून आपल्याला चांगला रस्तो मिळत. इकडे अजून खड्ड्यांचाच रस्तो असा. संगमेश्वरच्या आपण पुढे येलो आणि इकडे पण कटिंगचं वगैरे काम सुरू असा. बाकी मेजर अशी काय प्रोग्रेस नाही. आता आपण येलो शास्त्री पुलावर. इकडून आता पुढे बघूया. इकडून पुढे 1 लेन झालेली होती लास्ट टाइम इलेलो तेव्हा. आता 4 लेन झाली आहे की नाही तर बघूचा लागत.
प्लस इकडे पुढे एक सिंगल लेन होते, त्याच्यात काम पूर्ण झालं की नाही झाला असत तर मग रस्ता एकदम भारी असतो लोखंडचा. असा शास्त्री पूल तो पण ब्रिज झालो आहे ना, दोन्ही पण ब्रिज झाले आहेत इकडचे. तो जुनो तिसरो. ओके ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत झाला काम. CNG पंप 12 किलोमीटर, इकडे 12 किलोमीटरवर CNG पंप असा. आणि इकडे तर 4 लेन आता म्हणजे सुरुवातीला स्टार्ट झालेले असतात. संगमेश्वर टू चिपळूण पहिल्यांदा असो 4 लेनचो चांगलो रस्तो मिळालो, म्हणजे लांजामध्ये जो आमका रस्तो मिळालेलो त्याच्यानंतर आता इकडे प्रॉपर रस्तो मिळालो. मध्ये काही ठिकाणी तर म्हणजे थोडं रस्तो मिळालो की लगेच डायव्हर्जन वगैरे यायचा. इकडे आधी चांगलो रस्तो, म्हणजे मधल्या डायव्हर्जनचा वगैरे मधल्या डिवायडरच्या ठिकाणी वगैरे काम सुरू असा. तो रस्तो जुनच होतो, म्हणजे तो आधी झालेलो पूर्ण. इकडची लेन होती बाकी होती, तर ही आता नवीनच कॉन्क्रीटची लेन झालेली दिसतात. पण एवढी पण झालेली असली तरी पण एकदम स्पीडने वगैरे गाडी नेण्याचा अजिबात प्रयत्न करू नको, कारण या बघा बघितलं कसल्या मध्ये एकदम या असा लप असं ठेवलेले उठलं. आणि संगमेश्वर स्टेशन आपला भारी. अगोदरच्या रोड मध्ये समजायचं नाही ना संगमेश्वर स्टेशन बांधलेली ना पुढचं पार्ट. हो आणि आता पार्किंगला पैसे घेतो. हा भारी वाटतं आता संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आम्ही डोळे असे उघडे करून बघता काही साहेब गाडी आपटली ना. साहेब पंचायत समिती इंजिनियर आपण इल्ल होता संगमेश्वरला. हा आता AC वाढव. कसालला कोकण रेल्वेचं ब्रिज क्रॉस झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला मिळता तो संगमेश्वरला रेल्वे क्रॉसिंग. भारी. भरपूर वेळा आहे ना जाताना बघायचे रस्ता की एसीत ना स्लीपर मधून वा. आता याच्या खालना हे दोघांचं पण फिलिंग वेगवेगळा. म्हणजे मुंबई गोवा हायवे जाताना कोकण रेल्वेचं ब्रिज बघणार आणि कोकण रेल्वे प्रवास करताना त्याका क्रॉस होणार मुंबई गोवा हायवे बघणार. आणि मुंबई गोवा हायवे प्रवास करणाऱ्यांनी एक खड्ड्यातून प्रवास करणार. या पण एक वेगळाच फील आहे ना, वेगळाच सुख आहे. माकड का तिकडे झालेलो असाच रस्तो ऐसर परत खड्डे इले मध्ये हे तिथपर्यंत पुन्हा 1 वाजला. काय रे असो काय मागे कुरकुरता आमच्या चणे खाणे नुसतेच चणे. संगमेश्वर मध्ये मागे तिकडे एक CNGचा पंप होतो, तिकडे आपण CNG भरला नाही. अजून अर्धी टाकी असा CNG. पुढे चिपळूण खेडला काय असतात तर तिकडे भरून फिलअप करू. अजून आपली अर्धी टाकी अशी. इकडे तर रोड पण मस्त झालेलो असा. 4 लेन झालेले आहेत पूर्ण. बाकी साईडच्या रिटर्निंग वॉलचा काम वगैरे सुरू असं. फक्त एक सिंगल लेनच चालू असल्यामुळे समोरना गाडी वगैरे पण एकदम सुसाट येत होतात, कारण त्यांना वाटतं की 4 लेन सुरू असत आणि त्याच्यामुळे एकदम समोरच्या लेनने गाडी घालतात. जरा थोडी काळजीला घेऊची लागतं अशा रस्त्यांका. एकदा हे मधले डायव्हर्जन वगैरे बंद केल्याने ना जाता फोड लेन येते की मग एक व्यवस्थित लेन चालू होते. पण झालो रस्तो बऱ्यापैकी ना, बरा वाटलं जरा बघून. मध्ये डायव्हर्जन दिलेला नव्हता तरी पण आम्ही लेन इकडनं आमची चेंज केली. कारण आता नवीन जो रस्तो झालेला आहे ना, तर तिकडून समोरून गाड्या एकदम टर्निंगला येतात, ते एकदम स्पीड मध्ये येतात, त्यामुळे लगेच कळत नाही. आणि जो रस्तो तर झालेलो फक्त मागे आता हे जे मधले डिवायडर असत तर त्या डिवायडरचं काम सुरू होता, त्याच्यामुळे ती लेन बंद करून ठेवलेली होती. पण आम्ही म्हटलं इकडनं रोड चांगला असत याच लेनने गाडी घालूया, कारण हा जुनोच रस्तो आहे. पहिली ही लेन झालेली मुंबईत जाणारी, आता जस्ट मुंबईहून येणारी लेन कॉन्क्रीटची झाली. म्हटलं उगाच ऑपोजिट लेनने जाण्यापेक्षा इकडूनच जाऊया. हो
आता तो ह्या लेनला येलो. कोण खायच्या लेनने जातात ना काहीच कळत नव्हतं. ह्यो रिक्षावालो इकडनं म्हणजे ह्याच लेनने, त्याच्यात मागणं आम्ही गाडी टाकली. तिकडनं ऑल्टो एक जायत होती, एक जण तर एकदम रोडच्या तकडच्या साईडने, तो जण उलटो जायत होतो. ते बघा ते 3 ट्रक आणि ते कारवाले असत, ते पूर्ण दगडच्या लेनने जातात. मागे गणेशोत्सव हरेकरवाडी, ते तकडनं चालले ट्रकवाल्यानी. मागनं आमच्याकडनं आमचा बघून एक ऑल्टोवालो गेलो. नक्की काय भानगड कळत नाही. आमचं डिसिजन बरोबर होतो. इथून लेन बंद केलेली. आता पुन्हा आपण इलो ऑपोजिट रोडला. सर्व्या तुझं हॉटेल इला न्यू रंगीला राजस्थान. डाळ बाटी चाय नाश्ता हयसर या खोदतात ना, त्याच्यामुळे ती लेन बंद केलेली होती. आता आपण परत त्या लेनला जाऊ शकतो सर्व पुढनं. तकडच्या लेनला परत जाऊया. हो, हम अपनी लेन में चलेंगे, दूसरों की लेन में हमें नहीं जाना है. पुन्हा डायव्हर्जन वाटतं, पुन्हा सगळ्यात फिरवले. होय, त्याच लेनला गेले सगळे. आता उलटा झाला. हे बघ आता हे कसे ना थांबले आहेत ना, तरी झाडा गेल्यामुळे ना असं उन्हात थांबायचं लागतं. आता पूर्वी मस्तपैकी खायच्या तरी झाडाच्या सावली खाली वा जेवण बिवण तेच. आंबेर जवळ भरपूर वेळा आपण डबो खाल्लो ना सर्व दुपारचं. हॉटेलमध्ये जेवणात तर कमीच. जेव्हा आम्ही म्हणजे मी लहान होते जवळपास तेव्हा आमच्या होतीच काय तेव्हा जास्त नव्हती हॉटेल. तेव्हा घराकडनं ना भाकरी वगैरे घेऊन यायची, अगदी पाण्याची पण मोठे मोठे ते ह्या भरून बाटल्या भरून. भारी मजा यायची. असं मस्तपैकी काहीतरी थांबायचा आणि जेवायचा. अरे पडली बघ कशी ती. कोणी ठोकल्या? ना स्वतःच पडली ती. ते ह्याच्यावर नका घसारली रे. अरे ती पण लहान पण हो, ते ह्याच्यावर नका ह्या स्लिप झाली असतेली. सकेरात स्लिप झाली ती गाडी. आरवली लागला थोडस हातक बितक लागला. बारक्याने ते ढेव होतो, डंपर होतो डेंजर. त्याच्यामुळे खूप सांभाळून गाडी चालवा. आता समोरच ते 2 व्हीलर वाले पडले आमच्या एकदम. खडी आती ना, त्याच्यावरनं स्लिप झाली ती. आणि हे छोटे होत स्लिप बाईक वगैरे. आणि ते कसं पोरगा लहान आहे, पाठी पोहोच. हा, थोडस जरा गाडी हल्ली जरी ना. हो, तर आता आपण इलो आरवली मध्ये. ते पण लेन झाली. तर ते लास्ट टाइम तर रिटर्निंग वॉलचं काम चालू होता. ही लेन एक चालू होती, पण तिकडचं रिटर्निंग वॉलचं काम चालू होतं. तर आपण झालेला असा. आणि इकडनं त्या ब्रिज कडनं रस्तो होतो, आता तो बंद केल्याने ह्यो ब्रिज आता नवीन चालू केल्याने या झालो होतो. तो बघा, तो लास्ट टाइम आपण त्या जुन्या ब्रिजवरनं गेलेलो, आता या नवीन ब्रिजवरनं जातो. प्रगती तशी भरपूर प्रगती असंच कंटिन्युअस ठेव कवा. ह्यो जो आता स्पीड पकडल्याने या तसंच एकदम रस्तो कम्प्लीट 100% पूर्ण होईपर्यंत ठेव कवा, तरच मुंबई गोवा हायवे होईल पूर्ण. नाहीतर आता परत आणि काहीतरी का गोंधळ झालो की अडकतो. झाड वाचवलेले वडाचं झाड त्यासाठी कसला मोठा झाड होता. आता बघ, वृंदावन हॉटेलकडे गेलो आपण. वृंदावन हॉटेल हैसरच मला वाटतं सगळे आता ट्रॅव्हल्सवाले जॉब थांबतात रे, समजलं. इकडे लेफ्ट साईडला हॉटेल असतील आता पुढे 2-4. पण आपण 1:15 झालो. आपण चिपळूणच्या पुढे जाऊया. चिपळूण आता आहे ना 23 किलोमीटर राहुला फक्त. सावर्डे 11 किलोमीटर, चिपळूण 25 किलोमीटर आणि पनवेल 253 किलोमीटर. आपण चिपळूणच्या जवळ येलो. अजून मग वाटतं एक
इकडून अर्धा तास लागायचे चिपळूणला जाऊ, कारण आहे ना तर रस्तो हाच झालेलो. इकडे पाठीमागे रस्तो होतो टोल गेट. हे भयायला ना, हे कॉर्नर एकदम भयंकर आहेत, जर्क बसता एकदम. टोल गेट 500 मीटर. या इकडे हॉटेलला थांबतात रे, स्वामी लॉयर ट्रॅव्हल्स. होय, ट्रॅव्हल्स. स्वामी इकडे थांबतात की पुढे थांबतात? हो, कामाची पण काय तर सांग. नंतर नंतर गोंधळ नको नंतर. इकडे पण असं टोल गेट केले नाही आपण, जागाच नाही. या टोलवर ट्रॅफिक होतं वाटतं रे. तर काय जागा होईल किती काय माहिती आहे तुमचं काय. मग पैसे टोलगेट मात्र लगेच बनवूक सुरुवात केली नाही. पट्टापट त्यांना माहित नाही आम्ही कसले होते. हो. पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल भरूच पाहिजे काय तर. आणि एक तर बघ झालेलो आपण बघ कसा झाला आता, उकाडला आता परत ना जेव्हा सगळा पूर्ण होत ना तेव्हा परत हेंका खोदूक घेतली आणि त्याच्यात ते डायव्हर्जन करून ठेवतं रे सगळीकडे. 14 असुरडेच्या पुढे इलो. नंबर मस्त आहे रे गाडीचो, MH08 1414 विहान. भारी. हो, 1414. दादा करू हो, पण काय ना, दादा केल्यानंतर धरती बिरती. मालवणी तडका हॉटेल. तर आपण आता असं सावर्ड्याच्या पाठीमागे, आणि इकडून मस्त रस्तो म्हणजे आरवली क्रॉस केल्यानंतर एकदम चांगलाच रस्तो आमका मिळाला. आता इकडून पुढे आपल्या कुठपर्यंत चांगला रस्तो मिळतात तो बघूया. साधारण माझ्या मते माणगाव पर्यंत तरी मिळण्याचे चान्सेस असत, कारण ह्यो सगळं रस्तो बहुतेक मधलं झालेलो आहे. चिपळूणमध्ये ब्रिजची कंडिशन काय ती बघूची या. त्याच्यानंतर कशेडी टनेल, तर तो एक फक्त रस्तो होतो जॉईंट होतो तिकडची, पण आपण जी परिस्थिती आहे ती पण पुढच्या भागांमध्ये आपण बघतलो. आगवे ह्या पण पूर्ण फिलअप केला नाही सर्व. आपण मागच्या वेळी ना खाल नाही गेलेलो, आणि नंतर मी एकदा गेलेला आहे ना व्हिडिओ काढू, तेव्हा एक लेन वरना झालेली, एक लेन चालू होती. कसली मोठी रिटेनिंग वॉल बांधलेली या. भारी. आता आहे ना चिपळूण ओला फक्त 17 किलोमीटर, आणि आपण पोहोचलो आता सावर्ड्यामध्ये. पनवेल टू 45 किलोमीटर. हे सगळे बोर्ड वगैरे लावलेले असत. हे बघ, आहे ना परत नवीन रस्तो झालेलो दिसता. हल्लेच झालेलो वाटतं हे रस्तो, पण हे लब जरा थोडे रिस्की असत ना रे. गाडी एकदम डांबर घालते तैसर घालू का चा. हो, एकदम ना जर्क बसता गाडी. हे बघा, हा तर डेंजरस होता. आपटली गाडी, कळत पण नाही. तर आज नाईटला वगैरे स्पीड मध्ये कोण असत ना, डायरेक्ट पलटी खातलो. वा, मस्त वाटतं रे दोस्तो. सावर्ड्यात दिलो आपण. इकडे पण काम झालेलं, 4 लेनचा काम झालेला. चिपळूण 16 किलोमीटर, खेड 48 किलोमीटर, पनवेल 244. या भारी केल्याने ना आकडना. एक हाईट वरती आणि एक हाईट खाली. हा, म्हणजे नाहीतर इकडनं पूर्ण फिलअप करून तो खर्च वाढलो असतो. सावर्डे बाजारपेठ. वा, रस्तो झालो तो आधी बरा झाला बाबा, नाहीतर इथून अक्षरशः हाल व्हायचे. इथून धूळ तर किती खाल्याने होती. काय झालं टमटम आल्यामुळे थांबलेली. सावर्डे बाजारपेठ इकडे आपण येलो, आणि सावर्ड्यामध्ये पण रस्तो पूर्ण झालेलो असा. अरे बा, परत येलो 1414. मी आता बघितलंय सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे.
इकडे मध्ये झाडं अजून लावची असतात ना. बाकी आताच झालं. बाकी इकडे सर्व्हिस रोड पण झालेले असतात. बाबा सांभाळून रे, बघून बघून क्रॉस करा. हॉर्न मारतो तरी पण येतात. सावर्डे बाजारपेठेत इलो आपण. कायच झालं ह्या काहीच नाही झालेलं हो. इकडे सगळा नुसता ना म्हणजे धूळ होती. तो जुनो रस्तो ना, जुन्या रस्त्यात तो सर्व्हिस रोड काम चालू असल्यामुळे केल्याने होतो. त्यात पण खड्डे भयंकर, हाल व्हायचे अक्षरशः. पण झाला आता इकडून तर पूर्ण माणगाव पर्यंत तर एकदम काय प्रॉब्लेमच नाही. चिपळूण मध्ये फक्त ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तो सर्व्हिस रोडने काढतो लागत असत गाडी. आणि आता कशाडे घाटात काय परिस्थिती आहे ती बघूची लागत. कामथे घाटात आपण इलो. हे आधीपासून झालेलोचा रस्तो. हे मस्त वाटतात ना डोंगर विंगर. तू बघू नको सर्व्या, नाही तर सरळ घेऊन जायचे डोंगरात. या पण आपण कामांचे अपडेट घेतलेले. तेव्हा कामही सुरू होती, तेव्हा खूप बरं वाटतं. म्हणजे निदान काहीतरी कामं सुरू होती. आता जसा लांजा वगैरे साईडला कामं सुरू होत ना, तशी त्यावेळी या पट्ट्याच कामं सुरू होती. जेव्हा आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलेला आणि मुंबई गोवा हायवेचे आपण अपडेट तुमका देत होतो, तेव्हा खूप सारे आपले सबस्क्रायबर असतात. अजूनही मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओ कधी येणार ते कमेंट करत असतात आमका. आणि खास त्यांच्याच आग्रहासाठी आम्ही जेव्हा पण आमका वेळ मिळता, जेव्हा पण आमची काही कामानिमित्त मुंबईसाठी ट्रिप होता, तर मुंबई गोवा हायवेचे अपडेट कसे देऊक मिळतील याचा आम्ही एक विचार करत असतो. आणि आता हल्ली मागच्या 1-1.5 वर्षात जरा आम्ही थोडे बाहेर ट्रिपला जात होतो यात्रेसाठी. त्यामुळे आमका मुंबई गोवा हायवे असा बाय रोड येऊक नाही भेटलेला. कारण ट्रॅव्हलचा प्रवास पण केलो नव्हता, आम्ही डायरेक्ट ट्रेननेच जाऊ. त्यामुळे आपले जास्त व्हिडिओ कोकण रेल्वेचे येत होते. पण आता त्या यात्रेमधून थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही आज खास मुंबईसाठीच जाऊचं प्लॅन केलो. अजून 2 मित्र होते आपले, पण त्या दोघांनी कॅन्सल केल्याने फायनली आम्ही 3 जण आता प्रवास करतो. खूप मस्त वाटतं. हे पण झालं इकडे काम. रिटर्निंग वॉल वगैरे पण पेंट केल्याने, पेंट करून पण तो पेंट शेवाळ पकडल्या ना. वा, कसलो डोंगर वाटतं बघ ना, हिरवगार. आणि त्याच्यात ना हे आपलं कामथे घाट. पण रस्त्यात जरा थोडीशी काही केलं ठेवल्याने आता एकदम असं जर्क बसतं. सुंदर, एक नंबर. समोर डोंगर बघा कसं वाटतं तो. वा, खेड राऊला 40 किलोमीटर. शार्प टर्न एकदम. कामथे खुर्द. आपल्या क्रॉस करून लय पुढे गेलेलो होतो. कारण आपल्या इथे लांजा वगैरे साईडला तिकडे मिळालेलो ना काहीतरी. मग संगमेश्वरला मिळालेलो होतो. ओके. असं जर मुंबई गोवा हायवे भेंडी झालो तर 6-7 तास भरपूर झाले मुंबई जाऊ आहे ना. एवढे 10-12 तास उडी काढण्यापेक्षा कामथ्यामध्ये येलो. कामथे सगळे ट्रक लावून ठेवले आहेत बाजूस.
रामटेमध्ये पण काम झाला पूर्ण. इकडे आसपास नाही झाला पूर्ण. तिथकडची रेल राईटची रेल तरी म्हणते काहीतरी काम सुरू होता. चिपळूण 6 किलोमीटर, महाड 87. महाड 87 म्हणजे अजून 1.5 तास होय महाडला. यासाठी इथे काम ते रेल्वे स्टेशन असं टस्कॉन. फायनली आपण पोहोचलो चिपळूण मध्ये. तर ह्यो व्हिडिओ आपण आता इकडेच एंड करतो. चिपळूण ते खेडपर्यंत संगमेश्वर टू चिपळूण काम मोस्टली झालेलाच होता. त्यामुळे प्रवास एकदम चांगला झाला आपला. आताच ह्यो पार्ट होतो संगमेश्वर टू चिपळूण होतो. आणि संगमेश्वर टू चिपळूणमध्ये ऑलमोस्ट काम झालेला होता. फक्त संगमेश्वर सोडल्यानंतर म्हणजे संगमेश्वरच्या ब्रिजचं काम बाकी असा. त्याच्यानंतर त्याच्या पुढे काही ठिकाणी काम असं बाकी. इकडे पुढे बघितलं तर आरवली वगैरे सावर्डे या ठिकाणी मोस्टली काम झालेलं असा. तसं काय प्रॉब्लेम नाही. आणि ज्या संगमेश्वरच्या आसपासचा काम चालू होता तर पण होईल पूर्ण. कारण तिकडे आता मेजर काय काम राहिलेलं नाही. मोस्टली जे घाट वगैरे सेक्शन होते तर ते पण कम्प्लीट झालेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघता लावू चिपळूण टू खेड. तर त्या चिपळूण टू खेडमध्ये आपण परशुराम घाटाचे देखील अपडेट घेत आलो. तर तो देखील व्हिडिओ नक्की बघा. कारण परशुराम घाटात दरड कोसळलेली. दरड म्हणजे जो फिलिंग केलेला भाग होतो तोच कोसळलेलो. तर त्याचं आता काय डागडुजी वगैरे केलं या काय ते बघू घेत ते दिसता काय बघूया. त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा.